नमस्कार. झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर मंडळी, वाळवणीच्या पदार्थामधला सोपा पदार्थ म्हणजे सांडगे. खूप सोपे असतात बनवायला आणि जास्त याला तामझाम करावा लागत नाही, पटकन तयार होतात. आणि सांडगे असा हा पदार्थ आहे जो बिना झंझटचा तयार होतो. मला तो खूप सोपा वाटतो बनवायला, त्यामुळे माझ्यासाठी तर ही खूप सोपी रेसिपी आहे. चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सांडगे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटकी डाळ घेतली आणि अर्धा किलो हरभरा डाळ घेतली आहे. आता सांडगे बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तर आमच्याकडे फक्त 2 डाळीपासूनच सांडगे बनवले जातात, त्यामुळे इथे मी 2च डाळी घेतलेल्या आहेत. तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही यामध्ये मूग डाळसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये डाळी घालू शकता. आता यानंतर यामध्ये मी 4 ते 5 चमचे जिरे घातलेले आहे. जिरेमुळे सांडग्याला खमंगपणा येतो, त्यामुळे तुम्ही सुद्धा जिरे घालायला विसरू नका. आता सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेतले. आता या ज्या डाळी आहेत त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत आणि मिक्सरमधून आबोडधोबड बारीक करायचं आहे. याचं पीठ आपल्याला जास्त अजिबात करायचं नाही. आबोडधोबड असं खरबडीत राहिलं पाहिजे, असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. आता 1 किलोचं प्रमाण आहे, त्यामुळे इथे मी घरीच मिक्सरवर दळलेलं आहे. जास्त जर तुमचं प्रमाण असेल तर तुम्ही गिरणीवरून दळून आणू शकता. तर बघा, इथे आपली सगळ्या डाळी दळून झालेल्या आहेत. एका ताटामध्ये मोठ्या घालून घेतलेलं आहे हे पीठ मी, आणि हे पीठ आपल्याला अजिबात चाळायचं नाही. आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची. मीठ आणि लाल मिरची पावडर बेताने घालायची आहे, कारण आपण भाजी बनवताना सुद्धा मीठ आणि लाल मिरची पावडर घालतोच. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे. इथे मी मिक्स करून घेतल्यानंतर लगेच पीठ मळायला लागले होते. नंतर माझ्या लक्षात आले की मी यामध्ये हळद घालायची विसरली. त्यानंतर यामध्ये मी हळद घातली. आता सर्व जिन्नस एकत्र मिक्स केले. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचे. एकदाच पाणी न घालता थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचे आणि पीठ मळून घ्यायचे. हे पीठ आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्टसुद्धा पीठ मळायचं नाही आणि जास्त मळत वगैरे पण बसायचं नाही. पीठला फक्त एकजीव व्यवस्थित झालं पाहिजे. आणि पीठ मळत असताना थोडंसं आपल्याला हे पीठ खाऊन बघायचे, मीठ आणि मिरची पावडर कुठे कमी पडलं आहे का. जर कमी पडलं तर तुम्ही यामध्ये अजून घालू शकता. तर हे बघा, पीठ मळून झाले. अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. आता आपला अर्धा तास झालेला आहे, पीठ पण छान भिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता यानंतर काय करायचं, बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे. हाताला पाणी लावून घ्यायचं. हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं. जास्त पीठ अजिबात घ्यायचं नाही. जेवढं हातामध्ये बसते, 4 बोटामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ घ्यायचं आहे. आणि आपल्याला अशा पद्धतीने कपड्यावरती सांडगे घालून घ्यायचे आहेत. सांडग्याला शिरा आल्या पाहिजे. जेवढा छान शिरा येतील तेवढे छान सांडगे दिसायला सुद्धा छान दिसतात. म्हणून काय करायचे, छान असे सांडगे तोडून घ्यायचे आहेत. असेच पारंपरिक पद्धतीने सांडगे बनवले जातात. आता हातातलं पीठ संपलं की परत हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला अशा पद्धतीने सांडगे तोडून घ्यायचं आहे. म्हणजे हाताला पाणी लावलं की हाताला पीठ चिटकणार नाही, पटपट असे सांडगे तोडले जातील. तर हे बघा, सांडगे सगळे तोडून झालेले आहेत. आता सांडगे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान हे सांडगे वर्षभर टिकले जातील. तर बघा तुम्ही, सांडगे छान वाळलेले आहेत आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहे. मस्त असे सांडगे झालेले आहेत आणि एवढे असे सांडगे झालेले आहेत बघा तुम्ही. आणि सांडगे बघा, अशा शिरासुद्धा किती छान आलेला आहे, त्याला दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. मस्त असे आपले सांडगे तयार झालेले आहेत. तर मंडळी, आजची ही सांडग्याची रेसिपी आहे ना सोपी, माझा तर खूप आवडता पदार्थ आहे आणि खूप सोपासुद्धा हा पदार्थ आहे बनवायला. आणि मला तर असं वाटतं की वाळवणीचा पदार्थामधला सोपा पदार्थ म्हटलं की सांडगे माझ्या डोळ्यासमोर लगेच उभा राहतात. सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे सांडगेची आहे. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी ही सोपी वाटली की नाही आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.